राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। त्यापैकीही काही प्रतिक्रिया पाहूया। निवडणूक आयोगाने प्रत्येक त्यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे। त्याच्यामुळे आम्ही काही निवडणूक आयोगाची बाजूने युक्तिवाद करण्याचा विषय नाहीये। तरी देखील वारंवार मी जे आपल्याला सांगितले की निरनिराळी कारणं शोधणं, निरनिराळ्या प्रकारची कारणं जी आहेत ती समोर येत आहेत। आता मतदार यादी आणि मतदारांची दुबार मतदार हे विषय जे आहेत ते काही आज आलेले नाही। हे पूर्वीपासून हे सगळेच पक्षाचे लोक जे आहेत ते वेळोवेळी त्या स्थानिक लेवलला निवडणूक अधिकाऱ्यांकडे घेऊन जात असतात। आता या काळामध्ये देखील भाजपने याद्या दिल्या की बाबा ही नावं जी आहेत ही इथे नाही आहेत, ही आपण शोधून काढा। आणि त्याच्यामुळे हे टेक्निकल विषय आहेत, ते निवडणूक आयोगच त्याच्यावरचं योग्य ते उत्तर देत असतं। राज्य निवडणूक आयोगाने ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका लावलेल्या आहेत, या निवडणुकीमध्ये भाजपा महायुती आम्ही सोबत लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये 29ही महानगरपालिकेमध्ये 51% वर मतं घेऊन 2/3 बहुमताने आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।